राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिलेत. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. मल्टीब्रँड आउटलेट सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झाली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनधिकृत वाहन विक्री करत असतात. राज्यात इतर विभागातून तसंच परराज्यातून नवीन वाहनं आणून ट्रेड प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करतात. भविष्यात अशा अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचं ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिलेत. या बैठकीमध्ये ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्यावर चर्चा झाली. यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहिलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशन यांच्या CSR फंडातून राज्यभरातील महत्त्वाच्या एसटी बस स्थानकांवर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह हिरकणी कक्ष उभे करावेत असं आवाहन केलं. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशननं पहिल्या टप्प्यात 51 बस स्थानकांवर हिरकणी कक्ष उभारून देण्याची ग्वाही दिली आहे.